ताई, जेव्हा आपण महाराजांना एका प्रश्नासाठी नारळ खडीसाखर ठेवतो, मग जेव्हा ते आपण घरी ठेवतो, मग त्या नारळ खडीसाखरचं काय करायचं? हाही प्रश्न सेवेकऱ्यांच्या मनातील आहे. कारण बऱ्याचदा केंद्रामध्ये जे नारळ खडीसाखर ठेवलं जातं, तर ते आरतीनंतर एका विशिष्ट ट्रेमध्ये ठेवलं जातं. आरतीच्या आधी ट्रेमध्ये ठेवलं जातं, नंतर एका ठिकाणी ठेवलं जातं आणि परत ते आपण पैसे ठेवून वापरू शकतो. तर आता बऱ्याच जणांना केंद्रात जाणं शक्य नसतं, तर ते जेव्हा महाराजांच्या फोटोसमोर नारळ खडीसाखर ठेवतात, तर ते शक्यतो आरतीच्या आधी ठेवा. नैवेद्य आरती करा, महाराजांना तुमचा प्रश्न सांगा आणि आरती झाल्यानंतर ते उचलून बाजूला ठेवून आपण प्रसाद म्हणून वापरू शकतो आणि घरातले सर्वजण ते खाऊ शकता फोडून. कारण बऱ्याचदा बऱ्याच सेवेकऱ्यांचा कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्न आलाय की महाराजांना आपण एखादा प्रश्न विचारण्यासाठी नारळ खडीसाखर ठेवतो, म्हणजे महाराजांच्या टेबलवर आपण तो कागद ठेवत असतो आपल्या प्रश्नाचा नारळ खडीसाखरच्या रूपामध्ये. तर त्याचं नक्की आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता किंवा सेवेकऱ्यांनाही प्रसाद म्हणून देऊ शकता.